भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या द्वितीयेला भाऊबीज असते. तसेच दिवाळी हा सण आला म्हणजे आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची ही प्रथा असते. म्हणून बहीण भाऊ याचा सण म्हणजे भाऊबीज. हा कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच हा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या 6व्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही नाव मिळाले. बंधू भगिनींच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावास ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटामध्ये ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. भावा बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजामध्ये असतोच. भाऊबीज हा बहीण आणि भाऊ याच्यामधील अतूट नात्यांसाठी समर्पित हिंदू उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा सण देखील रक्षाबंधनाप्रमाणेच साजरा केला जातो. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणूनही साजरा करतात. दिवाळीतला हा महत्त्वाचा सण भाऊबीज सर्वत्र साजरा होतोय, पण ही भाऊबीज आहे तरी काय? आजच्या दिवशी बहीण भावाला का ओवाळते? महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर भारतातही हा सण साजरा केला जातो. त्याला भाई दूज असं म्हटलं जातं. बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणार आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो ही यामागची भावना आहे. आपल्या मनातील द्वेष असूया दूर करून सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत व्हावी याकरता हा भाऊबीजेचा सण. बंधू भगिनींच्या प्रेम संवर्धनाचा हा दिवस. भाऊ ओवाळणीच्या ताटामध्ये ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. जैन धर्माच्या काही विशिष्ट समाजांमध्ये फक्त भावाकडूनच ओवाळणी वसूल केली जात नाही, तर बहीण ही भावाला आणि वहिनीलाही भेटवस्तू देत असते. महत्त्वाचे म्हणजे भाऊबीजेच्या या दिवशी कुठल्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण जर नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे असे शास्त्रात सांगितले आहे. एखाद्या स्त्रीला भाऊ जर नसेल तर तिने कोणत्याही पुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. यमद्वितीयेला यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला जातो. म्हणूनच या दिवसाला यमद्वितीया असंही म्हटलं जातं. आणि यामुळे या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना कमीत कमी त्या दिवसापुरतं मोकळं तो करतो. त्यामुळे भाऊबीजेला एक वेगळं महत्त्व आहे. यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो. यमीचे पृथ्वीवरचे रूप म्हणजे यमुना नदी. भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणाऱ्याला अपमृत्यू येत नाहीत, तसेच मोक्षप्राप्ती होते असंही मानलं जातं. यम हा सूर्यपुत्र आहे. या तिथीला यमामध्ये असणारा तमोगुण अल्प होऊन त्याच्यामधील सत्वगुण वृद्धिंगत होतो. त्यामुळे यमाचे उग्र आणि रौद्र रूप शांत होऊन तो सौम्य बनतो. यमाकडून लयकारी आणि विनाशकारी शक्ती प्रक्षेपित न होता स्थितीच्या कार्यासाठी पूरक असणारे धारिणी आणि पोषिणी या शक्तींचे प्रक्षेपण चालू होते. या दिवशी यमाचे रूप सौम्य असल्यामुळे त्याची तारक शक्ती कार्यरत असते. यम हा सूर्यपुत्र असून यमुना ही सूर्यपुत्री आहे. या तिथीला यम आणि यमुना हे भाऊ आणि बहीण एकमेकांना भेटून आनंद साजरा करतात. सूर्याच्या अंशापासून निर्माण झालेल्या यम आणि यमुना या देवी शक्तींची सात्विक भेट प्रथम भूलोकामध्ये पृथ्वीवरती होते आणि त्यानंतर माता पिता सूर्यदेव आणि संध्या यांना भेटण्यासाठी ते सूर्यलोकात जातात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणाऱ्या सूर्याच्या सत्वलहरी, तेजोलहरी आणि मंगलकारी शक्ती ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवरती भाऊबीज साजरी केली जाते. अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता यमधर्म हिचे पूजन करतात. यामागचे जर आध्यात्मिक महत्त्व पाहिले तर कार्तिक मासामध्ये 12 आदित्यांपैकी पूषा हा आदित्य कार्यरत असतो. त्याचे तत्व आणि चैतन्य ग्रहण करता यावे यासाठी आदित्याचे सगुण रूप असणाऱ्या सूर्याचे पूजन केले जाते. यम हा सूर्यरूप असल्यामुळे सूर्याचा प्रतिनिधी आणि धर्माचे प्रतीक म्हणून या दिवशी यमधर्माचे पूजन केले जाते. यमदेव प्रसन्न झाल्यामुळे जीवावरती आलेले अपमृत्यूचे संकट हे दूर होते.
ज्या समाजात भगिनींना, समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनींना समजून त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळेच त्या समाजामध्ये निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस. या दिवशी असे म्हणतात की स्त्रियांमध्ये देवी तत्व जागृत होते. अशा परिस्थितीमध्ये बहिणीच्या सानिध्यात राहण्यामुळे, तिच्या हाताने बनवलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओवाळून घेतल्यामुळे भावाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त होतात. कोणत्या एका कारणामुळे जर बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळू शकते. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी आणि एकमेकांवरती प्रेम करावे, यासाठी हेच महत्त्व आपल्याला यातून दिसून येते. या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे, तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. यामागील आध्यात्मिक महत्त्व जर पाहिले तर या दिवशी धर्मशास्त्राने भावा बहिणीचे नाते जोपासण्यावरती विशेष भर दिला आहे. पुरुषांच्या मनात स्त्रीप्रती शुद्ध भाव निर्माण होऊन चित्तावरील विकार न्यून व्हावा, हाच यामागील उद्देश आहे. ज्याप्रमाणे आईचे मुलावरती असणारे प्रेम निर्मळ असते, तसेच बहिणीचेही भावावरील पवित्र प्रेम असते. या प्रेमाची देवाणघेवाण होऊन एकमेकांविषयीचा कृतज्ञ भाव जागृत होण्यासाठी भाऊ आणि बहीण भाऊबीज साजरी करतात. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ ज्यावेळेला बहिणीच्या घरी जातो, त्या दिवशी बहीण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जसे की लाडू, करंजी, गुलाबजाम, चकली, चिवडा हे सर्व दिवाळीसाठी केलेच असतात. त्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी गेल्यानंतर संध्याकाळी एका पाटावर बसून दिवा, हळद कुंकू, अक्षता यांनी सजवलेलं ताट घेऊन आधी चंद्राला व नंतर आपल्या भावाला ओवाळते व दही भाताचा नैवेद्य चंद्राला दाखवला जातो. अशा प्रकारे हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. भाऊबीज म्हणजे बहीण व भावाच्या प्रेमळ नात्यांचा उत्सव असतो. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हा सण असतो. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याची पूजा करत असते. भावाची पाषाणापासून म्हणजे मृत्यूपासून सुटका व्हावी व दीर्घायुषी व्हावे, हाच यामागचा खरा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड, दागिने अशा विविध वस्तू देत असतो. अशा प्रकारे बहीण भावाचा हा सण महिला खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. भाऊबीज साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती जरी असल्या तरी यामध्ये आपली बहीण भावाला ओवाळत असते. काही ठिकाणी या दिवशी भावाला तेल उटणे लावून आंघोळ घालतात. बहिणी भावाच्या आवडीचे सर्व पदार्थ तयार करतात. तसेच या दिवशी अपमृत्यू होऊ नये म्हणून यमाच्या 14 नावांचे तर्पण करण्यास सांगितले आहे. अपमृत्यू निवारणार्थ श्री धर्मप्रीत्यर्थम यमतर्पणम करिष्ये असा संकल्प करून तर्पण करायचे. अपमृत्यू येऊ नये म्हणून मृत्यूची देवता यम याचे पूजन करून त्याच्या 14 दिव्यांनी तर्पण करायला सांगितले आहे. असे केल्यामुळे अपमृत्यू येत नाही. म्हणून बहीण या दिवशी आपल्या भावाला आपल्या घरी बोलावून स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून गोडधोड पदार्थ करून त्याला ओवाळणी केल्यानंतर जेवू घालते व देवाकडे प्रार्थना करते की माझ्या भावाला सर्व संकटापासून तसेच यमापासूनही कोणतेही भय राहू देत नाही. या दिवशी धर्मराज, पितृपती, समवर्ती, प्रेतराज, कृतांत, यमुना भ्राता, शमन, काल, दंडधर, श्राद्धदेव, वैवस्वत, अंतक, यमधर्म आणि औदुंबर या 14 नावांचे उच्चारण करून यमतर्पण केल्यामुळे यमाच्या अधीन असणाऱ्या अतृप्त पितरांना आणि मृतात्म्यांनाही गती मिळते. यमतर्पण करणाऱ्या जीवाला यमाची कृपा लाभल्यामुळे त्याला भूत, प्रेत आणि पिशाच्य याची बाधा होत नाही. यमाला दीपरूपी अग्नीचा अंश अर्पण केल्याने त्याच्यामधील तेजतत्व आणि सूर्याचा अंश जागृत होतात. त्यामुळे यमाची उग्रता कमी होऊन सौम्यता येते, म्हणजेच सात्विकता वाढू लागते आणि त्यामुळे त्याची उपासना करण्याच्या जीवावर तो लवकर कृपावंत होतो. आता भाऊबीज कशी करावी? भाऊबीजेला बंधूंना पूर्वेकडे तोंड करून पाटावरती बसवावे. पाटाभोवती रांगोळी काढलेली असावी. तसेच समोर दीपदेवता असावा. बहिणीने बंधूच्या कपाळी टिळा लावून त्याला ओवाळावे. त्यानंतर बहिणीने भावाच्या हातावरती लाल पिवळा धागा बांधावा. त्यानंतर गोड पदार्थ भावाला खाऊ घालावा. भावाने बहिणीला चरण स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्यावा आणि तिला भेटवस्तू द्यावी. भाऊ जर संत पातळीचा असेल तर त्याच्या चेहऱ्याभोवती औक्षण केल्यास त्याचे आज्ञाचक्र जागृत होते. भाऊ चांगला साधक असेल तर त्याला छातीपासून डोक्यापर्यंत ओवाळल्यास त्याच्या पातळीप्रमाणे त्याच्या षटचक्रांमधील एक चक्र जागृत होते असे समजले जाते. चला तर या यमद्वितीयेला यमाचाही आशीर्वाद घेऊयात आणि भाऊबीजेच्या मागचे रहस्य ओळखून आपल्या बहिणीच्या नात्यामध्ये दृढता वाढवावी,
त्याचबरोबर समाजातील आपल्या इतर भगिनींबद्दलही आदर वाढवूयात. आपल्या राष्ट्रातील इतर सर्व स्त्रियांना राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देऊयात व ज्यामुळे त्या या समाजामध्ये निर्भयतेने फिरू शकतील.